मुंबईच्या प्रेमात वगैरे ठीक आहे, राहिली कशामुळे ते बघ. हो. तर दॅट्स हाव. सो एक पहिला मुंबई ट्रिप मी हातरले की बरं, मुंबईने सगळ्याला भरभरून दिलेलं आहे आणि ती देते. असं कधी वाटलं पॉला तुला की आता नाही होते माझ्याकडून मुंबईत राहणं, हे कठीण आहे. जेवढं मुंबई देते तेवढं ती ते करूनही घेते, तेवढी मेहनतही करून घेते मुंबई तुमच्याकडून. सो असं कधी वाटलं की आता माझ्याकडून मुंबईत राहणं कठीण झालंय, आता मी सोडते सगळं आणि परत जाते? ऑनेस्टली नाही झाली अजून की मी मुंबईला थकले. कधी कधी मी स्वतःशी क्वेश्चन केले की मी का बँड्रा वेस्टला राहते. कारण हा खूप काम आहे रस्त्यामध्ये आणि हा खूप आता खोदून ठेवले म्हणून 2 वर्ष हवं मला विचार, नाही तर तुला बांद्रा खूप आवडतं. पण मी मुंबई खोदून ठेवली आहे म्हणून. हो पण बँड्रामध्ये राहणे प्रत्येकाचं स्वप्न आहे. हो, हो हो. पण आता गेल्या 2 वर्ष तिकडे इतकं खोदून ठेवलंय की बांद्र्यातली लोक पण सोडून जायला लागलेत, असं झालंय. बेसिकली लिव्हिंग बँड्रा टू गो टू वर्क टेक्स हाफ एन आवर. मग सेकंड डेस्टिनेशन तुझं कुठे? चल, बँड्रामधून सारंग बोलायचं, माझ्याकडे आता भरपूर पैसा आला, नेक्स्ट घर कुठे घ्यायचं सांग. मे बी जुहू वॉटरफ्रंट, मे बी समथिंग लाईक दॅट. लाड चाललेत लाड. मी बांद्रा सोडून कुठे जाणार नाही. मी मुंबईत राहिलो तर मी तिथे राहीन. मी आता त्याचमुळे मुंबईत टिकलो, नाहीतर माझे असे क्षण खूप, मी 3 वेळा पळून गेलोय मुंबईतनं. पण समुद्रातच काय ऑन द बीच यू वुडंट लिव्ह. थांब, तू समुद्र थांब, इथे मेहनत बघ केवढी आहे त्याची. I did like dreamt of being in Bandra and have come here like with a ठीक आहे. डिटर्मिनेशन. त्यामुळे नाही, मी मे बी ती म्हणते तसं बरोबर आहे. जुहू बीचवर घर घ्यायची वगैरे एवढी ऐपत झाली तर माणूस विचार करू शकेल, पण आता आपण ऐपतीत विचार केला पाहिजे. आणि बांद्र्यामध्ये अजूनही भाड्यानी घर अशा कॉर्नर्समध्ये मिळणं शक्य असतं. खूप मेहनत लागते. आम्ही दरवेळेस घर शोधताना किमान 70 ते 80 घरं बघतो, तेव्हा जाऊन बजेटमध्ये घर. एक तर ऑलरेडी त्याची एवढी घरं बदलली आहेत, त्याच्यामध्ये आता तू त्याला बँड्रामधून काढू नको, तो ऑलरेडी वैतागलाय. हो नाही, आणि मी इकडे बांद्रादेश नावाचं एक फेस्टिवल झालं होतं 2012ला, ते बघायला आलो होतो. त्याच्या आधी मी 3दा मुंबईतनं पळून गेलो होतो. पळून गेलो होतो म्हणजे आलो, घर घेतलं किंवा कोणाबरोबर तरी शेअर केलं घर. मग असं वाटलं नाही नाही मुंबई खूपच हेक्टिक आहे. मग मी बांद्रादेशमध्ये बांद्राच्या त्या गल्ल्यांमध्ये वगैरे फिरलो आणि म्हटलं हे काय, हा काय भाग आहे, म्हणजे खूप सुंदर आहे आणि आपल्याला इथे राहता आलं तर काय मजा. मग पॉला आणि मी मध्ये परत भाडं परवडत नाही म्हणून पुण्याला गेलो होतो. आणि पुण्यात राहत असताना मी म्हटलं आता आपण जेव्हा परत जाऊ ना, तेव्हा आपण बांद्रा मनात ठेवून जाऊयात, बघूयात काय होतं ते. आणि मग बांद्रा शोधत होतो आम्ही घर, आम्हाला काही केल्या मिळाले ना. शेवटी एक घर मिळालं, वंदना गुप्त्यांचं घर होतं, जे भाड्याने मिळालं आम्हाला. वा, क्या बात आहे. बरं, जसं तू म्हणालास की मुंबईहून 3 वेळा पळून गेला, सो 3ही वेळा जेव्हा पळून गेला तेव्हा तुला असं कधी जाणवलं की बाबा आता माझं इथे काही होणार नाही आहे किंवा या क्षेत्रात काही होणार नाही आहे माझं, आता मी जातो सगळं सोडून आणि पुण्याला राहतो? ते फक्त मुंबईत नाही झालं, ते पुण्या मुंबई दोन्हीमध्ये झालं. माझा अभिनय म्हणजे मला डिरेक्शन करायचं होतं, कायमच दिग्दर्शक बनायचं होतं. मी माझ्या नाटकाची करिअर सुद्धा दिग्दर्शक अभिनेता म्हणून केली. त्यानंतर मग मी 2-3 नाटकं, जास्तच 5-1 नाटकं बसवली. त्यानंतर मी असिस्ट करायला लागलो. तो प्रवास खूप चांगला चालला होता. मी सचिन कुंडलकरला असिस्ट केलं, सुमित्रा भाव यांना असिस्ट केलं, श्रीरंग गोडबोले यांना असिस्ट केलं. आणि मला असं वाटलं आता मी डिरेक्टर बनणार. आणि त्याच्यामध्ये जे कुठल्याही ह्या क्षेत्रातल्या माणसाला एक लालच दाखवलं की होतं तसं की कॅमेरा समोर जायला मिळालं. नाटकांमध्ये काम करायला मला खूप आवडायचं ॲक्टर म्हणून, पण कॅमेरासमोर काही असं काही हाऊस नव्हती. पण मला ऑफर झाले सिनेमे आणि नाही म्हणता आलं, कारण काय ते खूप टेम्पटिंग आहे. आणि असं करत मी जवळपास 13-14 सिनेमे केले 3 वर्षात, 3 ते 4 वर्षात. आणि त्यापैकी फक्त 3 बाहेर आले, बाकी 11 सिनेमे रिलीजच नाही झाले. आणि त्या काळामध्ये असं वाटायला लागलं की काय, म्हणजे ते आपण सगळ्यावर मध्ये विश्वास ठेवायला लागतो ना, की काही आय एम कर्स्ड, की आपल्या माझ्या नशिबातच नाही आहे, हेन तेन वगैरे सगळं.
आणि बॅक टू बॅक रिलीज नव्हते होत, बॅक टू बॅक काय काय नव्हतं होत. नाटकं अप्रतिम चालली होती, पण हे काही कुठल्याच सिनेमाचं आणि चांगले चांगले सिनेमे आहेत. म्हणजे राधिका आपटे, मी आणि ओमकार गोरद आमचा डेब्यू फिल्म एकत्र होती, एक मराठी माणूस म्हणून. पॉलिटिकल थ्रिलर ड्रामा होता, तो नाही आला. द ब्राईट डे नावाचा सिनेमा ज्याच्यामुळे मी आणि पॉला भेटलो, त्याच्यासाठी मी माझं ऑलमोस्ट आयुष्य दिलं होतं, 6 वर्ष दिली होती त्या सिनेमाला त्याच्या तयारीसाठी, तर तो नाही आला. असे अनेक सिनेमे आहेत. एक फटाक नावाचा सिनेमा होता, अप्रतिम सिनेमा होता, फुल ॲक्शन फाईट हे ते क्रिकेट बॉल टुर्नामेंट्स असतात ना, गली क्रिकेट, त्याच्यावर होता. अमेझिंग फिल्म होती बिजॉय नांबियारची, ती नाही आली. असं करत करत इतके सिनेमे नाही आले माझे की मला असं वाटलं की आय एम नॉट मेड फॉर दिस. आणि त्या सगळ्या काळात अचानक हे यूट्यूब सापडलं आणि काहीतरी वेगळंच चालू झालं. त्यामुळे मी यूट्यूबकडे वळलोही नसतं जर का ते व्यवस्थित झालं असतं तर, ॲक्टर म्हणून एस्टॅब्लिश झालं असतं. पण जवळपास 11 अनरिलीज सिनेमे आहेत माझे. त्यामुळे म्हणून आम्ही आत्ता ते भाडीपा टॉकीज काढलंय, अनरिलीज सिनेमांना एक प्लॅटफॉर्म. त्याच्यामध्ये पहिला कुठला सिनेमा तुझा स्वतःला तुला रिलीज करायला आवडेल? ब्राईट डे. ओके. तो इंग्लिश सिनेमा आहे, इंग्लिश हिंदी. त्यामुळे तो भाडीपा टॉकीजवर अजून टाकला नाही आहे, पण कदाचित टाकूसुद्धा जर का पुढे आम्ही बाकीचे सिनेमे पण टाकायला लागलो तर. पण त्या सिनेमामुळे मला एकतर पॉला भेटली आहे, त्या सिनेमामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला आहे. मी त्या सिनेमामुळे गंगेच्या प्रेमात पडलो, वाराणसीत जाऊन राहिलो, त्याच्यामुळे ते मला खूपच. आणि खूप रिलेटेबल स्टोरी आहे, एस्पेशली हा जनरेशन जेन झी, आणि हे खूप खूप रिलेटेबल